इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसतंय बघा. त्याचा केंद्रबिंदू एम आहे आणि हा बी बिंदू जो आहे तो काय आहे, वर्तुळावरती आहे आणि या बी बिंदूमधून अ, 2 रेषा अ, या वर्तुळाला छेदतायत. त्यामधली AB आणि AC. त्यामुळे कोन कुठला तयार होतोय? ABC हा कोन तयार होतोय. आणि AC ही काय आहे या वर्तुळाची वर्तुळाचा व्यास आहे. का? तर तो M बिंदू म्हणजे केंद्रबिंदूतून जातोय म्हणून. मग आता इथे पक्ष काय लिहू शकतो आपण? तर अर्धवर्तुळ ABC मध्ये कोन ABC अंतर्लिखित झालेला आहे. साध्य काय करायचं आहे आपल्याला? कोन ABC बरोबर 90 अंश. म्हणून कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AXC म्हणजेच 1/2 कंसामध्ये हे काय होते? अर्धवर्तुळ गुणिले 1/2 गुणिले अर्धवर्तुळ म्हणून 1/2 गुणिले आता अर्धवर्तुळाचं माप किती असतं? 180 असतं. मग आता इथे हा बे आणि 2 आणि 180ला भाग दिल्यावर उत्तर किती येतं? 90 अंश. म्हणून कोन ABC बरोबर 90 अंश. म्हणजेच आपण हे सिद्ध केलेलं आहे की अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो.